नवरे काका, सरांनी सांगितलेल्या फाईल्स द्या ना मला. हो देतो, पण तुम्ही दोघं जण कुठे बसणार आहात? माझ्या केबिन मध्येच बसतो. म्हणजे काय झालं? काही नाही, सरांनी या दोघांना एक काम दिलंय. ते दोघं एकत्रच बसून काम करतील जय सरांच्या केबिन मध्ये. का असं का? नाही, काम लवकर संपवायचंय ना, म्हणूनच ते एकत्र बसतील. नवरे, मी ते नाही विचारते तुम्हाला, मला तेवढं कळतंय. माझी आणि जयची टीम आहे ना. आतापर्यंत एवढी प्रोजेक्ट केली आहेत आम्ही, आणि नुसतं एवढंच नाही, प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही सक्सेसफुल करून दाखवलंय. मग हे असं का? रजनी, अगं जय सर थांबा, मी सांगतो. काय रजनी मॅडम, टीम बनवायचा अधिकार हा अविनाश सरांचाच आहे आणि बदलायचाही अधिकार त्यांचाच आहे. आता त्यांनी तसं केलं, पण हे चुकीचं आहे. काहीच चुकीचं नाहीये. आपण काम करायलाच येतो ना इथं, का टीम बनून क्रिकेट खेळायला येतो? काम होण्याशी मतलब. साई प्रसाद, तू माझ्या वाकड्यात शिरू नकोस, मी पुन्हा एकदा सांगतेय तुला. साई तू जरा थांब. रजनी अगं जाऊ दे ना, कशाला उगाच विषय वाढवतेस? का पण याला काय अर्थ आहे? हा रजनी मॅडम, उगाच चिडू नका तुम्ही. काय खरं म्हणजे सरांना तुम्हालाच बोलवायचं होतं, पण साई प्रसाद नाही. साई प्रसाद, तू सांगितलंस का तुझ्या लाडक्या आदिती मॅडमचं नाव? नाही, हा आगाऊपणा तू नक्कीच करू शकतोस. रजनी मॅडम, आता तुम्ही माझ्या वाकड्यात शिरताय. मी तेच सांगितलं होतं जे मला सरांनी सांगायला सांगितलं होतं. हो का? हो, अविनाश सरांनीच तुमच्याऐवजी आदिती मॅडमचं नाव सांगितलं. नवरे काका, सगळं नीट व्यवस्थित सांगा ना जरा. अहो, पण त्यांनी नीट व्यवस्थित सगळं ऐकून घ्यायला हवं ना. काय तोपर्यंत आदिती मॅडम तिथं पोहोचल्या, मग सरांनी दोघांनाही काम सांगितलं. आता हे दोघं जण एकत्रच काम करतील, विषय संपला. ओके? अच्छा, असं आहे काय? तर वेळेलाही माझ्या मध्ये येते. काय मिळतं हिला देव जाणे. रजनी, काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? आत्ताही आतमध्ये सरांना सांगू शकत नव्हती की सर तुम्ही रजनीला बोलवलंय ना, मी पाठवते तिला आतमध्ये, तिला करू द्या हे प्रोजेक्ट. पण नाही, हिने तोंडातनं शब्दही काढलेला नसणार. आय एम शुअर अबाउट इट.